सौरभ रविनाथ शेळार आणि इक्बाल तेली यांच्याकडनं 2,000 रुपये अर्थात 4,000 रुपये आणि चौकारासाठी 1,500 रुपये. सिक्स हॅट्रिक साठी 2,000 आणि चौकार हॅट्रिक साठी 1,500 रुपये. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन्ही संघांना सूचना. आता मात्र स्टॉपवॉच लावण्यात आलाय. जर वेळ निर्धारित झाला तर मात्र आपल्याला आतमध्ये एक क्षेत्ररक्षक लावावं लागेल. मागच्या 2 मॅच मध्ये त्या गोष्टी आपण पाहिल्या. इथे मात्र टाइम अलर्ट असेल. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. लेट्स प्ले गेम ऑन. पंचांकडनं आलाय हिरवा सिग्नल. सामना सुरू होण्याचा इशारा. टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग बामले टीम कडनं आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट टीम खंबालपाडाला. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर. पंचांकडनं सुवैरचा इशारा. अतिरिक्त धावेनं संघाचा अकाउंट ओपन झालंय ते टीम खंबालपाडासाठी. 2 दमदार संघ. मागच्या मॅच मध्ये दोन्ही संघांना चित्तथरारक विजय मिळवलाय आणि ते 2 संघ आता आमने सामने पाहायला मिळतात. शांत असं वातावरण. या थंडीमध्ये दोन्ही संघ प्रयत्न करताना पाहायला मिळतील. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू वेगानं सीमारेषा पार. चौकार. चौकार ठोकलाय संजय भोईर. पहिलं षटक हाताळत असताना पंचांच्या डाव्या बाजूनं फटका. इथे देखील सजवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल कठीण होता. थोडासा अनुमान लावत असताना जरूर अडथळे आले आणि तिथे अंतिम टप्प्यापर्यंत चेंडू रोखण्याचा प्रयत्न फसला आणि अंततः चेंडूने गाठली सीमारेषा. सलगचा हा दुसरा चौकार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो संतोष साळवी. त्याच्या बॅट मधनं 2 चेंडू 2 चौकार. संतोष साळवी आणि मनोज खाडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू स्वेर. त्यानंतर सलग 2 चेंडू 2 चौकार. संजय भोईरच्या विरोधात आक्रमणाला पाहायला मिळतं ते संतोष साळवीचं. खंबाळपाडा संघ चांगली बॅटिंग करत असताना चांगला चेंडू संजयचा आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक गरजेचं असेल. 4 षटकांची ही लढाई आपण पाहतो. पंधांकडनं लेग बाईटचा इशारा. अतिरिक्त धावा सध्याच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक वाईटच्या माध्यमातून आपण धाव पाहिली होती आणि आता 1 धाव आपल्याला लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. एकंदरीत 10 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. बाबाली टीमला शुभेच्छा. आकाश झुईकर आणि सुधीर गोंडी यांच्याकडे त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. दोघांचे भरपूर चाहते आहेत या ठिकाणी. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट. एफर्ट आपण पाहू शकाल. प्रयत्न केले जातात बॉल अडवण्यासाठी. दरम्यान 1 धाव इथे कंप्लीट होईल. 11 धावा. डबल 1. 11 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक पहिलं नागावगाव एंड कडनं संजय भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. थंडीचं वातावरण आणि वातावरणामध्ये 2 संघ आमने सामने प्रयत्न करतायत. अपील जरूर केली होती तर पंच इम्प्रेस होत नाहीत. बॅटकटचा पंचांचा इशारा अचूक. पंचांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. धाव 1 इथे देखील प्राप्त होईल. 12 धावा धावपळकावरती. षटकातील आता चेंडूंचा विचार केला तर शेवटचा चेंडू आता शेष असेल. अंतिम चेंडू. दोन्ही संघांचा प्रवास खूप चांगला राहिला. दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केलाय. अगोदरचा जर आपण विचार केला तर 2 सामने जिंकले ते बादल 11 आगासन्न आणि आता त्यांच्या समोर आव्हान कोणत्या संघाचं असेल. दरम्यान हा चेंडू फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. जरूर बॅलन्स अंतिम क्षणापर्यंत मी म्हणेन सांभाळला खेळाडून. प्रयत्न जरूर चांगले करतायत मात्र प्रयत्न करत असताना मी म्हणेन स्वतःला देखील सांभाळा. क्रिकेट बामाली संघाचा अष्टपैलू खेळाडू सूरज भोईर आणि टीम बामाली उतरते. तो देखील अष्टपैलू खेळाडू आहे सूरज भोईर. याच्याकडनं बामाली संघाला शुभेच्छा. त्याचा देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत.
धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळीवरती पाहायला मिळतात त्या 15 धावा. षटक पहिलं पूर्ण झालंय संजय भोईर यांच्या मार्फत पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं. एकंदरीत बिनबाद 15 अशी जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते ती टीम खांबालपाडाकडनं. दुसरं षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहिदास पावशे आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ह्या मॅच मध्ये देखील तसा काही कारनामा करावा लागेल कारण की प्रतिस्पर्धी संघ पोर्टी प्लसचा विचार केला तर एक दमदार संघ आहे खांबालपाडा संघ. त्यांच्या विरोधात चांगली कामगिरी करावी लागेल. एका बाजूला टायमर देखील ऑन आहे. 4.28 असा अवधी सध्याच्या घडीला पूर्ण झालाय. याकडे देखील लक्ष असू द्या कारण की मागच्या 2 मॅच मध्ये मोठा गावचा देखील एक खेळाडू आतमध्ये आणला होता आणि मागच्या मॅच मध्ये देखील टीम किरवलीचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त लावावा लागला कारण की वेळेची मर्यादा प्रत्येकासाठी आहे. चांगला चेंडू सुरुवात तर चांगली झाली रोहिदास पावशेकडनं. डॉट डिलिव्हरी मनोज खाडेसाठी. रिवर्सचा पवित्रा आजमावलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षकाकडनं झाली चुकी. झेलसाठी तैनात ज्या प्रकारे ट्रॅप रचला गेला होता त्या सापळ्यामध्ये खरं तर अडकला होता फलंदाज मात्र झेल प्राप्त करू शकले नाहीत आणि चेंडूला सीमा रेषेच्या दिशेने एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन चौकार आणि या 4च्या मदतीनं धाव संख्या 19 धावा. मिळाला फलंदाज मनोज खाडेकडनं. 4च्या मदतीनं धावसंख्या वेगानं पुढे सरकते जाऊन पोहोचेल ते आता 19 आकड्यावरती. पहिला चेंडू चांगला होता. दुसऱ्या चेंडू मध्ये मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय तर आता मॅच बॉल आपण घ्यायचा आहे. यस रोहिदास पावशे पुढील बॉल. इथे देखील प्रयत्न पुन्हा एकदा रिव्हर्सिपच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये. दुसरा जीवनदान फलंदाज मनोजला प्राप्त झालाय. 2 झेल ड्रॉप झालेत. धावा 3 प्राप्त झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट कारण की पलून 3 धावा एकवटणं सोपं काम नाहीये. त्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते आणि ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये संतोष साळवी आणि मनोज खाडेकरनं आपण पाहतोय. 3च्या मदतीनं धावफलक 22 या आकड्यावर. 4 षटकांची ही लढत. 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमावण्याचं मानस टीम खांबालपाड्याचं पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेटचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं हा फटका आपण पाहिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे सीमारेषेजवळ. चेंडू उचलून फेकला जाईल तोपर्यंत इथे देखील धावा 2 पूर्ण होत आहेत. एका बाजूला गोलंदाज चांगला प्रयत्न करतोय. पहिल्याच बॉलवरती त्यानं सुरुवात दमदार केली. डॉट चेंडून सुरुवात. त्यानंतर ज्या प्रकारे त्यानं क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये जरूर अडकवलं होतं फलंदाजाला. झेल प्राप्त करू शकले नाहीत त्या कारणास्तव 4 मिळाल्या आणि सलग 2 जीवनदान प्राप्त झालेत मनोजला. इथे देखील फटका चांगला आहे. अगदी सेफ झोन मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जास्त ताकद नव्हती फक्त टायमिंग साधण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला आणि धावा 2 एकवटल्यात. या षटकामध्ये आक्रमकता दाखवण्याऐवजी संयम आपण पाहतोय कारण की त्यांना देखील माहित आहे क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि अगदी मैदानाच्या मधोमध जर आपण फटके दाखवले तर सिंगल डबल पूर्ण करू शकतो आणि तसाच खेळ सध्याच्या घडीला टीम खांबालपाडाचा पाहायला मिळतोय. इथे देखील दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. थ्रो फेकी खूपच खराब आणि धावा 3 इथे देखील पूर्ण होत आहेत. चांगलं क्रिकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सातत्यानं परिश्रम पाहायला मिळालेत. या 3च्या मदतीनं
धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. षटक दुसरं पूर्ण झालं. पहिल्या षटकात 15 आणि दुसऱ्या षटकात 14 धावा. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपला आणि 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उल्लू बनवून मामा झाली तब्बल 29 धावा धावफलकावरती. बिनबाद ही बहुमूल्य भागीदारी फलंदाज संतोष आणि मनोज मध्ये आपण पाहतोय. दोघांचा चांगला वाटा. दोघांसाठी पारितोषिक लावण्यात आलंय. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी वंजारेश्वर ग्रुप यांच्या माध्यमातून ते पारितोषिक सौरभ रविनाथ शेळार आणि इक्बाल तेली यांच्याकडनं 2,000 रुपये षटकार हॅट्रिक साठी आणि चौकार हॅट्रिक साठी 1,500 रुपये. मात्र चौकार षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का? फार कमी वेळा या स्पर्धेमध्ये चौकार षटकार हॅट्रिक तर पाहायला मिळाला. टायमर ऑन आहे, याकडे आपण लक्ष द्या. वेळ जर जास्त खर्च केला आपण तर एक फिल्डर आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. आतापर्यंत 8.34 इतका अवधी आपण खर्च केलाय. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटक पूर्ण करायचे आहेत, ह्याची दक्षता घ्या. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज निलेश पावशे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं गेलंय. डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, तर एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला आपण पाहतोय. ही पिळची रचना. इनफिल्ड मध्ये एक शॉर्ट लेग. 2 षटकं लवकर पूर्ण केली होती, मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकाची सुरुवात करता वेळी 2 मिनिटं खर्च झालेत. निलेश पावशे पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. या डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वारंवार आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांकडनं. आतापर्यंत सक्सेस देखील झालेत, मात्र प्रत्येक बॉलवरती रिव्हर्स खेळत असताना धावा मिळतीलच असं नाही आहे. त्यासाठी शॉट सिलेक्शन ही महत्वाची बाब आहे. ॲज अ फलंदाज जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर चेंडूची लेंथ लाईन पाहून त्यानंतर शॉट सिलेक्शन गरजेचं असेल. इथे जरूर चेंडूची लाईन खराब आहे. पंथांकडनं वाईटची खून, अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये आणि संघ पोहोचेल आता 30 या आकड्यावरती. 30 धावा स्कोर कार्ड वरती. कोणताही गडी न गमावता ही धावसंख्या सद्यस्थितीला धावफलकावरती टीम खंबाळपाडाच्या बाजूनं. चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि हा झेल प्राप्त केलाय. ब्रेक थ्रू पहिला आणि पहिलं यश गोलंदाज निलेश पावशे आपल्या टीमला मिळवून देत असताना. फलंदाज विकी शेळार आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलराऊंडर. टीम खंबाळपाडासाठी नेहमीच चांगलं योगदान रेग्युलर साठी राहिलं होतं. आता 40+ माध्यमातून विकी शेळारला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं परिवर्तन केलं जातंय. जास्त वेळ जर आपण खर्च केला तर त्याचा दंड आपल्याला भरावा लागेल, याची दक्षता घ्या. निलेश पावशे गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप पाटील यस एक स्टार क्रिकेटर टीम किरवलीचे. एक काळ ज्यांनी गाजवलं खरं तर टीम किरवलीसाठी ॲज अ ओपनर. नेहमीच चांगली भूमिका त्यांची आपण पाहिली. आता त्यांचं आगमन सध्याच्या घडीला. त्यांचा संघ जरूर एक सामना जिंकलाय, यानंतर त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चांगला फटका चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेनं. चौकार आलाय आणि 4च्या मदतीनं धावफलक 34 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा वेगाने एकवटल्या जात आहेत, कारण की सुरुवात जर आपण पाहिली तर 15 केली, त्यानंतर 14. एकंदर 2च षटकामध्ये तब्बल
29 कुठल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील तो वेग राखण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू ब्लॉक हॉलला चेंडू डिलिव्हर केलाय. इथे बिहाइंड द विकेट थोडीशी मिसफील्ड झाली, मात्र काही हरकत नाही आहे. फलंदाजांनी प्रयत्न केला नाही धावेचा. एका बाजूला चेंडू चांगले हाताळताना आपण निलेशला पाहतोय. क्षेत्ररक्षणाची साथ त्याला द्यावी लागेल, आणि की चांगला गोलंदाज आहे निलेश देखील. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. दरम्यान हा चेंडू जागा बनवली आहे हुकच्या माध्यमातून. पाठवलंय बॉलला लॉंग लेग रिजनला चौकारासाठी. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू. 1 to go. फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून डीप मध्ये देखील प्रोटेक्शन पाहायला मिळतं. चेंडूची अडवणी होईल. धावा 2 पूर्ण होत आहेत. तिसरं षटक कंप्लीट केलं जाईल आणि ह्या षटकामध्ये देखील धावा बऱ्याच पाहायला मिळाल्या. एकंदरीत धावफलक 40 वरती, म्हणजे ह्या षटकामध्ये देखील 11 धावा आल्या. पहिल्या षटकात 15 होत्या, त्यानंतर 14 आणि त्यानंतर 11. एकंदरीत षटक 3 पूर्ण झाले आणि 3 षटकानंतर 40 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 मिनिटाचा अवधी खर्च केला 3 षटकासाठी. फोर्टी प्लस क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे खरं तर त्यांच्या माध्यमातून फारसा वेळ खर्च केला जात नाहीये. कारण की जेव्हा जेव्हा जास्त वेळ आपण पाहिला, दोन्ही मॅच ज्या रेग्युलरच्या झाल्या त्या ठिकाणी जास्त वेळ खर्च झाला आणि तेव्हा मात्र त्यांना दंड भोगावा लागला होता. एक अतिरिक्त फिल्डर त्यांना आतमध्ये लावावा लागला होता. षटक क्रमांक 4 अंतिम षटक. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आता विलास पावशे यांना आपण पाहतोय. समोर फलंदाज सलामीर फलंदाज, एका बाजूनं विकी शिल्लार तर एका बाजूनं मनोज खाडे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकमात्र फलंदाज बाद झालाय, त्याने देखील चांगलं योगदान दिलं होतं. म्हणजे आघाडीच्या प्रत्येक फलंदाजचं योगदान आहे सध्याच्या घडीला या स्कोअर मध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र केली जाते. गोलंदाज नावालिगाव एंड कडनं विलासचा पहिला चेंडू. पहिल्याच बॉल वरती मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिला चेंडू रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नांना यश नाहीये. प्रत्येक बॉल मी म्हणे रिव्हर्सच खेळला पाहिजे असं नाहीये. चेंडूची लेंथ लाईन पाहणं गरजेचं आहे, त्यानंतर लाईन वरती येणं आणि चेंडूचा टप्पा ओळखून त्या प्रकारचा शॉट सिलेक्शन या गोष्टी गरजेच्या आहेत. ते चांगला चेंडू चांगल्या रीतीनं ह्या चेंडूला वळवण्यात आला ऑन साईडला. बॅकवर्ड स्पेअर लेग मध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव एकच कंप्लीट केली, कारण की स्ट्राईक आता मात्र विकीला आपल्या खात्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्या कारणासह फक्त 1 पूर्ण केली. 1च्या मदतीनं धावफलक 41-41 या आकड्यावरती. अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. मागील 3 दिवसा अगोदर खरं तर ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि ही स्पर्धा ती सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय गावदेव जय हनुमान 40 प्लस क्रिकेट संघ नागावच्या वतीनं आता या स्पर्धेचा तिसरा डे नाईटचा हा पर्व पाहतोय आपण. ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक पुढे सरकलाय, त्याच्यासाठी झेल हा जरूर कठीण होता. धावा 2 इथे देखील कंप्लीट केल्या जातील. डे नाईटचं हे फॉर्मॅट खरं तर सध्याच्या घडीला भरपूर ठिकाणी आता डे नाईटच्या देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. एरवी अगोदर आपण फक्त डे फॉर्मॅट पाहायचो किंवा एकतर नाईटचं फॉर्मॅट पाहायचो. आता मात्र डे नाईट ही संकल्पना आता रायगड ठाणे या दोन्ही डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आणि त्यापैकी एक अग्रनामांकित ही स्पर्धा. प्रथमतः या स्पर्धेचं आयोजन नियोजन मात्र जणू काही अनुभवानं परिपक्वता या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ताकदीचा वापर तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार.
विकेट स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आणि तो चौकार दाखवतोय आपल्या संघासाठी. चांगलं योगदान विकी शेलारकडनं. इथे देखील फटका चांगला आहे, प्रचंड ताकद आणि पाठवलं बॉलला सीमारेषा पार, उत्तुंगाचा षटकार. इथे देखील प्रहार केलाय, पुन्हा एकदा चेंडू त्या दिशेनं आणि जाईल चेंडू सीमारेषा पार. बमो षटकार, दुसरा हा सलगचा षटकार. या अगोदर चौकार होता आणि या षटकारानं मात्र धावफलक जाऊन पोहोचले ते आता 59 या आकड्यावरती आणि 60चं भलं मोठं टार्गेट असेल ते टीम बामाली समोर. रेग्युलरची अंतिम लढत असेल तर ओमनर्मदेश्वर किरवली आणि विरोधात गावदेव क्रिकेट क्लब मोठा गाव. या आपण टॉस साठी यायचं आहे त्वरित. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. तर चला दोन्ही संघाचे संघनायक. आता जे पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी होतं ते पारितोषिक आता विकेट हॅट्रिक साठी असेल. तर जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं. आमचे साथी समालोचक मित्र सौरभ पाटील दुसऱ्या सत्रासाठी सुसज्ज असतील. 60चं टार्गेट आहे. 4 षटकामध्ये येणाऱ्या 24 बॉल मध्ये कंपल्सरी 60 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील टीम बामालीला. आव्हान पूर्ण होईल का याचा बचाव होईल ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रात सौरभ पाटील यांना. या लगेच जल्पेश भोईर मोठा गावचे कॅप्टन उपस्थित आहेत. तेजस पाटील किरवलीचे लगेच टॉस करूयात आपण. टॉस करतोय संदीप पाटील, मोतीराम पाटील उपस्थित आहे त्यांच्या समेत. टॉस टॉस मोठा गाव टीमने जिंकला. जल्पेशचा निर्णय काय असेल? फिल्डिंग घेतली. नेक्स्ट मॅच रेग्युलर थी तुमच्या सोबत ओम नर्मदेश्वर किरवली त्यांच्या अगेन्स्ट मोठा गाव टीमच्या कॅप्टन जल्पेशने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा घेतला निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला किरवली टीमला. थँक्यू सो मच साहिजी पाटील आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात
मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा एन्जॉय करताय जयगाव देव जयमार 40+ क्रिकेट संघ नागाव आयोजित डे नाईटची क्रीडा नगरी आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच तुमच्या समोर बामाली 40+ त्याला फाईट करतीये टीम. तुम्ही पाहता ती खंबालपाडा 40+ या दोन टीम मध्ये टार्गेट 59 धावा बनवल्या आणि 60 चा पाठलाग करायला सुरुवात. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम्स ऑफ द गुड क्रिकेट गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल इन फिशच्या वर, बॉल लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या दिशेनं दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेनं अकाउंट खुलं केलंय. रोहिदास पावशे विकास पावशे अशी सलामीची जोडी, लेफ्ट राईट असं कॉम्बिनेशन. पावशे बंधू मैदानामध्ये उतरले. 60 चा पाठलाग करायचा. पहिला गोलंदाज विकी शेलार. बॉल चाललाय सरळ बॉडी लाईनच्या दिशेला. वेगाला फिल्डर आले. तोपर्यंत या बॉल वरती 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर बैलाचे मालक गणेश शेलार याने जर 3 जेल पकडल्या तर 3000, 1 जेल पकडली तर 1000. इक्बाल तेली यांच्याकडनं हे पारदर्शक. तुम्ही पाहता 4 धावा स्कोरबोर्ड वरती. लक्ष 60 चं आहे. मोठं लक्ष पार करायचं आहे. बॉल दमदार आहे. तुम्ही पाहता मिड ऑफ लाय क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 5 या कड्यावरती. 5 धावा स्कोरबोर्ड वरती. लक्ष 60 धावेचा. विकास पावशे प्रथम स्ट्राइक ला. त्याच्यासमोर राईटी गोलंदाज विकी शेलार. पाहता बॅटिंग चांगली केली विकीनं. 3 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात. बॉलिंग करत असताना चांगली स्पर्धा डे नाईटची संकल्पना ही पार पडत असताना लाडके आयोजक उत्तमदादा पाटील जे शिवसेना शाखा प्रमुख समाजसेवेचा वारसा चालवणारे नाना दादा पाटील. आडवा बॅट न खेळायचा होता आणि हा चेंडू तुम्ही पाहता पडल्यानंतर खाली झाला. विकेट किपरच्या हातामध्ये शरीरापासून बॉल थोडा दूर ठेवला. डॉट बॉल आला. षटकाला पहिल्या सुरुवात. लक्ष 60 चं. मोठे फटक्यांची गरज आहे टीम बामाली टीमला. नावडे टी स्पर्धा प्रथमच उतरली, चॅम्पियन झाली आणि या स्पर्धेमध्ये डे नाईटच्या आज खेळती आहे ती बामाली संघ. षटकातील पुढचा बॉल आडव्या पाठने उडवला. बॉल रॉकेट बॅट मध्ये रॉकेट चालला. बैन विकेट बॉडी लाईनच्या आहे. सरळ सीमा पार ठोकलाय षटकार. प्रेक्षक देखील आल्यात या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी. सूरज भोईर अष्टपैलू क्रिकेटर बामाळीच्या. सुधीर देखील आहे. आकाश तुमचं देखील स्वागत करू. आडवा बॅट अपील केली हलकीशी. तुम्ही पाहिली एक बाईटच्या स्वरूपात 1 धाव. 1 धावेच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक संपलं पहिलं. लक्ष 60 धावेचं. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 12 या कड्यावरती. साठ डावेचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. अजूनही गरज आहे विजयासाठी 48 धावेची. 18 बॉल 48, सरासरी 16ची आहे प्रति षटकामध्ये. ती राखायची बाबाली संघाला.
मॅच जिंकणार कोण येणारे 18 बॉल तुमच्या समोर सांगून जातील. बामाली की खांबाल पडणार. नेक्स्ट मॅच रेग्युलरला सुरुवात. खरं आता शेवटची मॅच असणार आहे ती मोठा गाव आणि किरवडी या दोन टीम मध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पहिला चेंडू डॉट फेकला. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. संतोष साळबी आला नवाली अँड कडनं गोलंदाजीसाठी. हा देखील बॉल खूप चांगला. इथे विकेट कीपर कडनं चुकी लगेचच एक धाव स्ट्राईक हवी आहे रोहिदास पावशेला. बॅटका आहे का पंच 22च्या स्वरूपात एक धाव आली आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 13 या आकड्यावरती. चैतुशेठ पाटील आपलं देखील स्वागत. तेरा धावा धावफलकावरती. उंच बॉल गेला क्षेत्ररक्षक इथे जजमेंट झालं नाहीये. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं जेली सोडला. तेले गेलं तुपही गेलं. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारच्या. गती कमी केली. लेंथ पीक केली. चालला पुन्हा एकदा लॉंग लेगला. फिल्डर आल्यात तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात 2 न स्कोर पुढे चाललाय स्कोरबोर्ड वरती. रन संख्या 19 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल पाहता लेग स्टंपला सोडून जातो. पंचाचा इशारा वाईड बॉलला. 100 स्वरूपाची धाव. 1 न स्कोर पुढे चालला 20 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल शिल्लक असतील 14 बॉल 40 अजून गरज आहे. रोहिदास पावशे मोठे फटके मारावे लागतील. गती कमी केली. लेंथ पीक केली. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक केली आहे. दुसरेचा प्रयत्न. दुसरी झाली आहे पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं तिसरी झाली असती. पुढे गेले होते जास्तच. खऱ्या अर्थानं स्ट्राईक केला तुम्ही फलंदाज पाहता. 2 न स्कोर पुढे चालला. धावफलकावरती धावा 22 या आकड्यावरती. षटकातील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बावीस धावा धावफलकावरती. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. मोठा बडकाबाचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल उचली घेतली. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. षटक संपलं दुसरं. धावफलकावरती धावा 22. तुम्ही पाहता बॉल शिल्लक असतील ते मात्र 12 मध्ये बनवायच्यात. 38 धावा.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राजेश चौधरी याला आरंभ होतोय तिसऱ्या षटकाला. राजेशाला बॉलिंग ट्रॅक वरती त्याच्या समोर लेफ्ट हँडर फलंदाज विकास पावशीला तुम्ही पाहता. 12 मध्ये 38 बनवायच्यात. कट केला बॉल फोस्टिपला. फिल्डिंग चांगली झाली आहे. या बॉलवरती धाव 1-1 ने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता त्या धावा धावफलका भरती 23 या आकड्यावरती. 11 चेंडू 37 ची गरज आहे विजयासाठी टीम भामाली संघाला. वेळ कमी घ्या खांबालपाडा टीम. षटकातील पुढचा बॉल रोहिदास साठी. बॅटच्या रनर मध्ये रॉकेट चालला. बॉल सरळ साइड स्क्रीनला दे धडक. षटकार लय मध्ये आहेत आता. व्यासपीठावरती चैतू शेटाला तुम्ही पाहता. स्पर्धेचे लाडके आयोजक उत्तमदादा पाटील संदीपदादा पाटील तुम्ही पाहता. किरवलीच्या फटका पॅचच्या रडारमध्ये आता वेगळ्याच लाईन मध्ये गुलाबी टंडीमध्ये रोहिदास पावशे सांगतोय भामालिका शेराब जिंदा ओ ठोकता. षटकार 6. आधी जाऊन लागोपाठचे 2 बॉल 2 रॉकेट आणि त्यानंतर गुलाबी थंडीमध्ये डार्क्स पाहताय चैतू शेठचा. काय नाचतोय. गौतमी पाटील देखील फिक्की आहे समोर. एवढा अच्छा चांगला डान्स करतोय चैतू शेठ पाटील. 9 बॉल 25 जिवंत केली आहे मॅच. आणि किरेक फटका बॉल चाला स्क्वेअर लेगला. फिल्डर तिथं पाहता दुसरी होईल का झालीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गती कमी केली लेन पिक केली आणि आता समीकरण 8 बॉल 23. चेंडू 23 ची गरज आहे. रोहिदास पावशे मोठे फटके येतील का त्याच्या बॅट मधनं. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. स्पेशल आहे बॉलर वरती. स्पेशल आहे जेव्हा खऱ्या अर्थाला बॅट्समन 2 षटकार मारतो स्पेशल जरूर असतं. आणि ते स्पेशल आता राजेश चौधरी वरती आहे. आणि 1 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा 38. 8 बॉल 22 ची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल चाललाय. बॉलला इच्छा बाहेर व्यासपीठाला दिली आहे. मानवदेना ठोकला कैप्टन कोल रोहिदास पावशे आउट ऑफ फायर ना. ये रुकने वालों से नहीं है भगाने वालों से ठोकला. भामाली संघाला ते रवींद्र पावशे हे मोठे बंधू आहेत आणि हे छोटे आहे. हो बडा पॅकेट हे छोटा पॅकेज है. ये बड़ा पैकेट है. सॉरी ये बड़ा है वो छोटा पैकेट अभी खिलाड़ू कक्ष में है. व्यवस्थित आला नाही. ऑफिल हलकीशी पाहिली आहे.
सांगतात बॉल लागला आणि या बॉल वरती बॅटला बॉल लागला. 1 स्कोर पुढे जात असताना षटक संपलं जात आहे. ते 30 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 45 6 बॉल 15. नितीन पाटील जे किरवलीचे आहेत त्यांच्याकडनं लागोपाठ 2 बॉल 2 षटकार 500 रुपये. ओके डिझाईन समीकरण बॉल पाहताय. 6 चेंडू बनवायच्या दावा मैदानामध्ये विजयासाठी बाबाली टीमला 15. आशा पल्लवित केल्यात त्या रोहिदास पावशेनं या षटकारानं 2 षटकार आले तर नितीन पाटील यांच्याकडनं 500 रुपये रोहिदास साठी. जे किरवलीचे नितीन पाटील यांच्याकडनं 500. 6 चेंडू विजयासाठी 15. रोहिदास पावशे सेड बॅट्समन आहे. त्याची विकेट हवी आहे. सूरज चौधरी सज्ज झाला. 4थ्या षटकाच्या ती खऱ्या अर्थानं टीम तुम्ही पाहता खांबालपाडाच्या अस्तित्वासाठी 15 धावा रोखायच्या. या स्पर्धेमध्ये अस्तित्व कोणाचे राहील, खांबालपाडा की बामाली, बामाली की खांबालपाडा, येणारे 6 बॉल तुम्हाला सांगून जातील. 12 चेंडू 34 वरती खेळतोय का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 6-15 विजयाच्या दिशेने निघून जाईल का, बामालीचे देखील प्रेक्षक आता खुश असतील. 6-15 ची मॅच आहे. हा बॉल खूप चांगला उड्या ठेवला, अक्षरशः हळू देखील दिलेला नाहीये. आला हा डॉट बॉल. समीकरण 5 बॉल 16 ची गरज आहे. 5 चेंडू 15 ची गरज आहे. सॉरी 5 बॉल 15 ची गरज आहे. 6 चेंडू 15 ची गरज. 5 चेंडू 15 या मॅच मध्ये ट्विस्ट आहे. रोहिदास पावशे त्याला बीट केलं या बॉलनं, उड्यात ठेवलं अक्षरशः आणि बीट केलं या बॉलनं. 5 बॉल 15. 5 चेंडू 15 षटकातील पुढचा बॉल. फटका उडवला मिड विकेटला. 1 केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. होईल का दुसरी पूर्ण? झाली आहे 2 धाबा पूर्ण. समीकरण तुम्ही पाहताय 4 बॉल 13 धावेची गरज विजयासाठी. ती बाभाली संघाला. मॅच कोण जाईल, जिंकेल कोण या मैदानावरती, खांबालपाडा की बाभाली? 4 बॉल 13 ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल. लॉर फुल टॉस ऑन दी कार्पेट. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा 1 झाली आहे मिसफील्ड. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 49. 3 चेंडू आणि विजयासाठी हव्यात धावा 11 त्या बामाडी संघाला. 3 बॉल 11. षटकातील पुढचा बॉल. बाईटचा कडा बॉल बागे. रन स्ट्राईक हवी आहे रोहिदासला. आता समीकरण तुम्ही पाहताय 2 बॉल विजयासाठी 11 ची गरज आहे. कमबॅक काय केलं सूरज चौधरीनं, का बॉलिंग केली, जखरून ठेवलं सैज बॅट्समन रोहिदासला जागेवरती ठेवला, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी होत असताना सूरज चौधरीची पाता. मॅच असून देखील संपली नाहीये. 2 बॉल 2 षटकार मारू शकतो ही क्षमता आहे रोहिदास पावशेमध्ये. आता त्याला ते करून दाखवायचं.
या स्पर्धेमध्ये तुम्ही स्पर्धा पाहता डे नाईटची भव्य दिव्य ही स्पर्धा आणि 2 बॉल 11 वेटन उडवला बॉल व्यवस्थित बॅट वरती नाहीये लॉंग ऑन ला एकच धाव बॉल शिल्लक आहे 1 मध्ये बनवायच्या धावा विजयासाठी एखादा चमत्कार एखादा पराक्रम होईल का चमत्कार पराक्रम कमी होतात या मैदानामध्ये होईल का मॅच मध्ये नावाळी आणि एक चेंडू 10 ची गरज आहे बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं आणि 6 धावेनं हा सामना विजयी झाला टीम खमालपाडा खूप खूप अभिनंदन टीम खमालपाडा हाडलक बॉईज टीम बामाली तुम्हाला देऊयात पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचचा म्हणतो मॅच विकी शेलार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 8 बॉल 28 बॅटमन